नमस्कार मंडळी, मोटिवेशनल हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मंडळी, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्यांना करिअर करायचं आहे पण कसं सुरुवात करायची काही कळत नाहीये। पण जर तुम्हाला करिअर बद्दल काळजी वाटत असेल तर पहिल्यांदा काळजी करायचं थांबवा, कारण की या पद्धतीने तुम्ही जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही तुमचं करिअर घडवता। तर सर्वप्रथम तुम्हाला असं कौशल्य शिकायचं आहे की ज्यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल, किंवा असं काही स्वतःमध्ये कौशल्य बघायचं आहे की ज्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता। आता इथे काही गृहिणी पण असतील की ज्यांना घरातील जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडता येत नाही, तर अशा गृहिणींनी असं काही आपलं स्वतःचं कौशल्य शोधून काढा की ज्यातून तुम्ही पुढे घरातूनच काम करून तुम्ही पुढे जाऊ शकता। मग की तुमच्याकडे जे काही कौशल्य असेल, तुम्हाला ज्याच्यात आवड असेल त्यात तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकता। जसं की तुम्ही रांगोळी, मेहंदी, कुकिंग यांसारख्या गोष्टींमध्येही तुम्ही आज पुढे जाऊ शकता, कारण की तुम्ही योग्य विचार करा, योग्य तुमच्या ज्ञानाचा वापर करा, नक्कीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ मिळेल। त्यानंतर तुम्ही अशा व्यक्तीला गुरु बनवायचा आहे की जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल, की जी व्यक्ती तुमचा हितचिंतक असणार आहे, की ज्याचे वेळोवेळी तुम्हाला सल्ले घ्यावे लागणार आहेत आणि त्या सल्ल्यानुसार तुम्ही चालू शकता। तर अशी व्यक्ती तुम्हाला गुरु म्हणून निवडायची आहे की ज्यामुळे तुम्हाला योग्य ते सल्ले तुम्हाला देणार आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं मन सक्रिय ठेवण्यासाठी लेखन आणि वाचन हे करायचं आहे, की ज्यामुळे तुमचं व्यावहारिक ज्ञान वाढीस लागणार आहे आणि व्यावहारिक ज्ञान आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला 1 महिना होते की तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय, किंवा तुम्ही स्वतःमध्ये काही पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण ती आपली प्रगती किती झाली आहे हे तुम्हाला पाहायचं असल्यास तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओचा वापर करू शकता आणि तुमच्यामध्ये किती प्रगती झाली आहे हे तुम्ही त्यातून पाहू शकता। नकारात्मक लोकांपासून लांब राहायचं आहे की जे नेहमी तुम्हाला डिमोटिवेट करतात, जसे की तू करू नाही शकत, तुझ्याकडून ते होणारच नाही, अशा लोकांना तुम्हाला कसलंही प्राधान्य द्यायचं नाहीये आणि अशा लोकांपासून तुम्हाला 4 हात लांब राहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मन आणि शरीर हे तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि व्यायाम करायचा आहे आणि चांगला तो शरीरासाठी आहार तुम्हाला घ्यायचा आहे, की जेणेकरून तुमचं ध्येयाकडे लक्ष राहील, तुमचं जे काही करायचं आहे त्याकडे तुमचं लक्ष राहण्यासाठी तुमचं मन आणि शरीर तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचं आहे। त्यानंतर ज्या गोष्टींमुळे तुम्ही ध्येयापासून विचलित होताय, तुमचं मन विचलित होतंय ज्याच्यामुळं, तर अशा गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत। तर त्यामध्ये एखादी व्यक्ती असेल की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष देत नाहीये, तर त्या व्यक्तीला सोडा। त्यानंतर किंवा त्या व्यक्तीपासून 4 हात लांब राहा। त्यानंतर सोशल मीडियावर लोक आज 4-4, 5-5 तास एका जागेवरून उठत नाही, तर अशा गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत की ज्यामुळे तुमचं नुकसान होते, तर अशा गोष्टी तुम्ही करू नका। त्यानंतर तुम्हाला वेळेचे नियोजन केलं पाहिजे, कारण की वेळ आज खूप महत्त्वाची आहे, की असं म्हणतात 5 वर्ष तुम्ही स्वतःसाठी दिली, 5 वर्षात तुम्ही स्वतःसाठी खर्च केले, स्वतःला वेगवेगळे आव्हान दिले, जे काही तुम्ही कमतर आहे, तर त्या 5 वर्षात तुम्ही तुमच्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट केली, तर 6वं वर्ष तुम्ही यशस्वी म्हणून जगता, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला वेळेचे नियोजन केलं पाहिजे, स्वतःचं एक टाइम टेबल ठरवा आणि त्या टाइम टेबलनुसार तुम्ही तुमचा दिवसाचा वेळ तसा तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याच्यानुसार नक्कीच तुम्ही असं काम केलं या गोष्टीनुसार, तर तुम्ही तुमचं नक्कीच करिअर घडवताल, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी जे काही यश मिळवायचं आहे ते मिळवतात। फक्त तुमचं डेली रुटीन तुम्ही असं ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्या कमतरतेवर जेव्हा काम करता तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होता। त्यामुळे तुम्हाला स्वतःची एक अशी डायरी तयार करा की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कमतरता काय काय आहेत त्या लिहून तुम्ही काढायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आव्हान पेलायचं आहे। या गोष्टी केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास येणार आहे आणि नक्कीच याच्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होईल।
त्यामुळे स्वतःच्या कमतरता ओळखून त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र।